चला गावाकडे जाऊया या घोषणेअंतर्गत तुम्ही रोजगार मेळाव्याचं आज भव्य दिव्य असं आयोजन केलं होतं। रामधाम या परिसरामध्ये हजारोच्या संख्येत आज महिला इथे जमलेल्या होत्या। काय नेमके उद्देश होता आजच्या या रोजगार मेळाव्याचा? नाही, हा आपल्या चॅनलच्या मार्फत मी सगळ्यांना सांगतोय की हा रोजगार मेळावा फक्त आपण आज घेतलेला नाही, तर गेल्या 2 महिन्यापासून प्रत्येक शनिवारी आपण हा रोजगार मेळावा घेतो आणि या मेळाव्यात आपण विविध प्रशिक्षण देण्याचे काम महिलांना करतो। जसं आज महुआ फ्लावर पासून केक, बिस्किट, वेगवेगळ्या वस्तू बनवणं आपण शिकवलं आहे आणि ते शिकण्यासाठी आज हजारोनी बाया इथे येत आहेत। त्यामधले किती महिला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून घेण्यासाठी म्हणजे ज्यांना हवे आहे रोजगार अशा महिला आल्या, त्यांचं रजिस्ट्रेशन प्रोसेस काय तुमच्याकडे? नाही, आजच्या तारखेला काय आहे का बचत गटाला बचत गट होऊन 50 वर्ष झाली, परंतु आजपर्यंत सरकारने त्यांना फंड दिलं पण त्याचा काहीच वापर झालेला नाही। हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तर मी हे केलं का बाबा बचत गटाच्या महिला काही बनवू शकतात पण त्यांना विकायला बाजारपेठ उपलब्ध नाही आहे। तर आम्ही नागपूर, पुणे, मुंबई, नाशिकच्या मोठ्या व्यापाराबरोबर टायअप केला आहे आणि आम्ही त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणार आहे। बाजारपेठ उपलब्ध करून दिलं हा एक पार्ट, पण त्यांना क्वालिटी प्रोडक्ट तयार करण्यासाठी आम्ही त्यांना प्रशिक्षण देत आहोत आणि हे प्रशिक्षण द्यायला नोगा, VNIT मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूट मधून लोकांना आम्ही बोलवत असतो। आज या ठिकाणी आयोजित असलेल्या रोजगार मेळाव्यामध्ये भरपूरशे मशिनरीज तिथे उपलब्ध दिसल्या आम्हाला। तिथे काही पेपर्स बनवण्याच्या, काही ज्यूस बनवण्याच्या, काही केक बनवण्याच्या मशिनरी होत्या। या मशिनरीचा काय पार्ट आहे रोजगार मेळाव्यामध्ये? नाही, त्यांना आम्ही सांगतो आहे का ह्या मशीनचा जर वापर करून आपण प्रॉडक्ट बनवलं तर क्वालिटी प्रॉडक्टही होते आणि लवकर होते। त्याच्यामुळे त्यांना या गोष्टीची माहिती नाहीये, त्याच्यामुळे ह्या सगळ्या मशीन्स आम्ही त्यांना दाखवत आहोत। पण कोणत्या पद्धतीच्या आणि किती मशिनरी आजच्या कार्यक्रमामध्ये तुमच्याकडे अवेलेबल होत्या? नाही, सगळ्या टाईपच्या। आजकाल तर असं आहे का उसाच्या रसी जर बनवायची असेल तर त्याची एक छोटी मशीन आली आहे। कोणत्याही चौकात, कोणत्याही बाजारात, कुठेही जाऊन तुम्हाला त्याच्यापासून उसाचा रस काढता येतो। पोळ्या बनवण्याच्या मशीन आहेत। आज पोळ्या बनवून फक्त त्या हॉटेलमध्ये द्या, त्यांना परत ते गरम करून लोकांना वाढून देतात। त्या प्रत्येक गोष्टीची मशीन आली आहे, पण या मशीनपेक्षा चांगलं हे आमच्या इथल्या महिला स्वतः बनवू शकतात आणि मला त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वानं तयार होणारे जे प्रोडक्ट आहेत त्यांना विकून द्यायची त्यांना माझी इच्छा आहे। एकंदरीत महिला बचत गटांना किंवा वैयक्तिकरित्या महिलांना ज्यांना आवश्यकता आहे अशा महिलांना लोन सुविधा वगैरे तुमच्या संस्थेमार्फत उपलब्ध करून देण्यात येते? नाही, हे सगळं सरकार देत आहेत, पण आजपर्यंत कोणत्याही आमदार, खासदार, मंत्र्यांनी त्यांना मोटिवेट केलं नाही किंवा त्यांना हे शिकवलं नाही किंवा त्यांना ही माहिती दिली नाही की बाबा रे सरकार काय काय अवेलेबल आहे, सरकारकडून कसं 35% सबसिडीवर लोन आहे, सरकारकडून कसं विविध सुविधा आहे, त्या त्यांना माहीत नसल्यामुळं ती माहिती मी त्यांना आज माझ्या ऑर्गनायझेशन कडून देत आहे। आज किती ते किती हा कार्यक्रम आयोजित झाला होता? प्रत्येक शनिवारी आम्ही 11 वाजता सगळ्यांना बोलवतोय। 11 ते 2 हा आमचा कार्यक्रम असतो आणि 2 ते 3 सगळ्यांना जेवण असते। आज किती हजार महिलांनी, पुरुषांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला असं? आजपर्यंत आमच्या इथं 35,000 महिला झालेल्या आहेत। आजही 2,022 महिला आलेल्या आहेत आणि त्यांना आम्ही प्रशिक्षण देतो। ज्यांच्याकडे रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत अशा बेरोजगार युवक युवतींना, महिला पुरुषांना काय अपील तुम्ही करू इच्छिता? नाही, अपील तर हे म्हणतो की माझी मनापासून इच्छा आहे का माझ्या रामटेक मतदारसंघातल्या प्रत्येक गृहिणीजवळ, प्रत्येक महिलाजवळ स्वतःची ऍक्टिव्हा राहायला पाहिजे आणि ऍक्टिव्हा ही काही वरून येणार नाही आहे किंवा सरकार देत असलेल्या 1500 रुपयामध्ये ती ऍक्टिव्हा घेऊ शकत नाही। तिला स्वयंरोजगार करावाच लागेल आणि त्या स्वयंरोजगारातून स्वतःच्या कमाईतून ती ऍक्टिव्हा घेऊ शकेल। तर ती स्वतःच्या कमाईसाठी मी त्यांना प्रशिक्षण देत आहोत आणि मला आनंद आहे की प्रत्येक महिला मन लावून प्रशिक्षण घेत आहेत। ही माझी फर्स्ट स्टेप आहे। सेकंड स्टेप मध्ये आणखीन हायर, थर्ड स्टेप मध्ये आणखीन हायर। ज्या दिवशी मला विश्वास होईल का हे क्वालिटी प्रोडक्ट करू शकतात त्यावेळेस आम्ही मग ते सगळे प्रोडक्ट नागपूर, पुणे, मुंबई, नाशिकच्या बाजारपेठमध्ये उपलब्ध करून देणार आहोत। नमस्कार,
मी देवयानी उमाडे. ठीक आहे, मी नागपूरहून आलेली आहे. आम्ही महिलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग अरेंज करत असतो. ठीक आहे, बचत गटाच्या महिलांसाठी. तर आजचा हा जो प्रोग्राम आहे, मला जेव्हा जयश्री मॅडमनी सांगितलं की आम्ही महिलांसाठी हा प्रोग्राम करत आहे आणि स्पेशली फॉर रोजगारसाठी. कसं आहे, आजच्या या पिढीमध्ये महिलांनी प्रत्येकीने आपापल्या पायावर उभं राहणं खूप गरजेचं आहे. मग आपण शिकलेल्यांचाच विचार करायचा का? घरात असलेल्या गृहिणीचा कोण विचार करतो की तिने घरात असलेल्या वस्तूपासून कसं स्वतःला कमाईचं हे करता येईल. तर मग आम्ही काय केलेलं आहे की मोहाचे बिस्किट बनवण्यासाठी या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही प्रशिक्षण दिलं आहे. आणि मोहापासून जे मोहाचे फुलं आहेत त्यांना सुकवून त्यांना वाढवून ते आपल्याला बिस्किटामध्ये कसे यूज करता येईल, कारण मोह हेल्थसाठी खूप चांगला आहे. त्या प्रकारे आम्ही बिस्किट बनवून प्रशिक्षण घेतलं. पण या सगळ्या गोष्टींसाठी कसं आहे की एक कुठेतरी पाठिंबा आपल्याला हवा असतो. माझ्यासाठी ही जी रोजगाराची संधी आहे ही आम्हाला चंद्रपाल दादा जे आहे, ज्यांना हे लोक दादा म्हणतात, ते खरंच दादासारखे मोठे भाऊ म्हणून पाठीशी उभे राहिले आहेत. आणि महिला रोजगार हे आजच्या आपल्या देशाची खूप गरज आहे. एक बाई जर बाहेर निघाली आहे स्वतःचा बिझनेस करायला, तर नक्कीच आपण खूप पुढे जाऊ. याच्यासाठी जे दादाने केलेलं आहे ते खरं ते निवडून येऊ की नाही येऊ, पण ते आजच्या दिवशी सुद्धा आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि आज जे त्यांनी महिलांना रोजगारासाठी स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी जे प्रयत्न केले आहेत, ही सुरुवातच त्यांच्या विजयाची सुरुवात आहे असं आपण समजूया. किती महिला आल्या होत्या आणि कोणकोणत्या आपण प्रशिक्षणात दिलेलं आहे? आज आम्ही मोहाचे बिस्किट जे आहे, मोहाच्या फुलांपासून जे बिस्किट आहे तेवढंच प्रशिक्षण दिलं आहे. आज महिला जवळपास नाही म्हटलं तरी 1000च्या वरती असतील, 1000च्या वरती असतील. 1000 तर इथे बसलेल्याच होत्या, त्याच्यापेक्षा जास्तही असू शकतात ज्यांना बिचारांना बसायला जागा नहीं मिली है। देखिए आप खुद ही देख रहे हैं कि कितनी महिलाएं आई हैं और उन लोग को कितना फायदा हो रहा है और वो सीख सीख के जा रही है, घर में करती है प्रयोग, तो बाद में उनको हम लोग बाजार पर तो उपलब्ध कराएंगे। वो आज ही देखे कई लोगों ने पापड़ वगैरह बना के लाई है, तो एक ही बार में सीख गई है महिला। और इस तरह का प्रशिक्षण दिया जा रहा है। अभी देखिए आज जैसे महुआ से बिस्किट केक बनाने का प्रशिक्षण दिया गया। महुआ में जैसे हम लोग बाजार में जो केक मिलता है शक्कर डालते हैं, जैसे हम लोग गुड़ से भी बनाते हैं, गुड़ से नुकसान नहीं करता और मैदे की जगह हम आटे का उपयोग करते हैं, तो उससे मतलब हेल्दी प्रोडक्ट बन रहे हैं यहाँ जो भी सिखा रहे हैं। और घर की जैसे महुआ बहुत फायदेमंद चीज है, इसमें विटामिन से लोगों को पता नहीं है। अभी तक महुआ का प्रयोग हम फालतू चीजें बनाने में करते थे, सभी को पता है, और उसका उपयोग हम हेल्दी चीजें बना रहे हैं जो सस्ता भी रहेगा और उपयोग भी रहेगा। आज 2500 महिलाएं आई थी, सीखी हम लोगों ने। नमस्कार, मेरा नाम जयश्री खोबरागड़े है। मैं एग्रीकल्चर एक्सटेंशन ऑफिसर हूँ। पिछले 5 साल से मैंने कृषि विज्ञान केंद्र नागपुर में महिलाओं को सेल्फ हेल्प ग्रुप्स को जो प्रोसेसिंग यूनिट्स होते हैं, फ्रूट एंड वेजिटेबल प्रोसेसिंग रिलेटेड जो यूनिट्स होते हैं वो इस्टेब्लिश करके देने का काम किया है। तो हमारा काम देख के और न्यूज़पेपर में सब पढ़ के हमारे प्रोग्राम्स के बारे में माननीय श्री चंद्रपाल जी चौकसे ने हमारे ऑफिस में आए और उन्होंने कहा कि हमारे रामटेक क्षेत्र की जो महिलाएं हैं, बहुत सारे बचत गट हैं, तो उनके लिए भी कुछ छोटे मोटे उद्योग स्थापित करा दीजिए। तो फिर सर ने अपना जो ये प्रोजेक्ट है रामटेक कोऑपरेटिव एग्रो प्रोडक्ट्स, इस प्रोजेक्ट की स्थापना की है और इस प्रोजेक्ट के अंतर्गत महिलाओं को हर शनिवार रामधाम माँ पार्वती सौभाग्यगृह में हजारों की तादाद में प्रशिक्षण दिया जाता है। सबसे पहले हमने डिफरेंट टाइप्स ऑफ पिकल्स यानी विविध प्रकार के अचार का प्रशिक्षण दिया है। उसके बाद हमने केक का प्रशिक्षण दिया, मिक्स फ्रूट जैम का प्रशिक्षण दिया है, टोमेटो केचप का प्रशिक्षण दिया है, नववारी पातर सिलाने का प्रशिक्षण दिया है और अभी जो हमारा आज का प्रशिक्षण है यह मोहा से बिस्किट और कुकीज बनाने का प्रशिक्षण है। इसके पहले हमने तृणधान्य यानी मिलेट्स के लड्डू बनाने का प्रशिक्षण दिया था। इस प्रोजेक्ट के अंतर्गत ये होगा कि जो हमारी महिलाएं जो गृहिणियां हैं वो कुछ ना कुछ अपना छोटा मोटा बिजनेस स्टार्ट करेगी और जो बाजार पेट है वो माननीय श्री चंद्रपाल जी चौकसे साहब भी अवेलेबल करा के दे रहे हैं। तो छोटा मोटा एक उत्पन्न का स्रोत स्टार्ट हो जाएगा और हर महिला एक उद्योजिका बन के सामने आएगी, ऐसा साहब का विजन है। और यह विजन इस विजन की पूर्णता करने के लिए साहब ने बड़े तादाद में ये प्रशिक्षण के आयोजन किए हैं। धन्यवाद। माझं नाव नम्रता चंद्रकांत जुळे, कुठून आले? कन्हान। कसं वाटलं शिबिर मध्ये येऊन? चांगलं वाटलं। आपण नेहमी येता का शिबिर? नाही, आज ही पहिल्यांदा। कसं वाटलं तुम्हाला शिबिर मध्ये? काय काय तुम्हाला म्हणजे तिथे खायला भेटलं, काय काय मिळालं? जो बिस्किट वगैरे, जो केक वगैरे, जो अदर जो बनत आहे हे वगैरे सगळं बघितलं, छान वाटलं।
आणि ज्या मशीन आहेत त्या मशीनचं कसं काय तुम्हाला मिळतील काय सांगितलं? नितीन चंद्रपाल सोपशीजींनी म्हटलं आहे, आता ते बघू आता नंतर कसं. तर ते तर चांगलंच वाटत आहे. हे घरूनच करायचं आहे, काही असं बाहेर जाऊन करायचं हे आहेच नाही, नाही का? काय बोलले ते कोण चंद्रपाल चौकसे काय बोलले मशीनसाठी? नाही, तेवढं नाही घेऊया आम्ही, तेव्हा नाही होतो.